त्याची काहीच चूक नसताना मी त्याला इतकं मारलं. किती त्रास झाला असेल त्याला. म्हणजे त्याची काही चूक नसूनही माझ्या बाबतीत जर कोणी असा अन्याय केला असता तर मी तरी माफ करू शकले असते का त्यांना. पण त्याने स्वतःचा खरेपणा सिद्ध केला, मला सेफ केलं. माझ्यासाठी त्याच्या आईशी बोलला, ठामपणे माझी बाजू मांडली आणि मी मात्र त्याच्यावर नेहमीच संशय घेत राहिले. एक माणूस म्हणून मी त्याला ओळखण्यात चुकतीये का? कुठे चाललायस तू? माझ्या दोस्ताच्या शेतात चाललोय. त्याचं पीक कापणीला आलंय ना, त्याच्या शेताची राखण करायची. येत आहे? काय म्हणतोस नक्की? हा खरंच. तर तुम्हाला खोटं वाटते काय? नाही, खोटं वाटत असेल तर चला माझ्यासोबत. हा, त्यानं मस्त मचान मारलंय काय, वरनं हिरवगार शेत दिसतंय. रात्रीचं चांदणं एवढं भारी दिसतंय म्हणून सांगू काय, विचारूच नका तुम्ही. खरंच तू जेन्युइनली विचारलं ना मी काहीतरी. आता माणूस अंतरून घेतल्यावर कुठं जाणार? झोपायलाच ना. बाहेर झोपायला चाललोय आणि तुम्ही मला अडवू नका. आता लय उशीर झालाय, तुम्ही पण झोपा. इकडेच का नाही झोपत आहेस तू? इकडं नाही, नको. मी बाहेरच झोपलेला बरं आहे. इकडं लय काय काय होतंय, मग वरनं तुम्हीच मला बोलताय. काय नाही बोलणार मी. मी 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 काही काही बोलणार नाही, प्रॉमिस. मग तर झालं. मग काय हरकत आहे ना इकडे झोपायला? नाही नको, मी बाहेरच झोपतो. तेच प्रताप ऐक ना. आय एम सॉरी. खरंच सॉरी, माझं चुकलं. माझ्याकडनं परत खूप मोठी चूक झाली. हे बघ, मला ना खरंच तसं वागायचं नव्हतं, अजिबात वागायचं नव्हतं. मला तुला तशी शिक्षा पण द्यायची नव्हती, पण परिस्थिती अशी होती ना, मला सुचलंच नाही मी काय करू. खरंच. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू आज माझी बाजू घेतलीस. काही गरज नव्हती तुला ते करण्याची, पण तू ते केलंस. आणि जर तू आज ते केलं नसतंस ना, माझं काय झालं असतं मला नाही माहिती. खरंच आय एम सॉरी. खूप रागवलंयस का माझ्यावर? वाटलंच होतं, मला वाटलंच होतं तू अजूनही रागवलंयस. हे बघ, तू ना, मी 1000 वेळा सॉरी म्हणेन. मी खरंच 1000 वेळा सॉरी म्हणेन, पण तू प्लीज माफ कर मला. तू सांग मी काय करू. तू सांगशील ते करायला मी तयार आहे. खरंच. सॉरी. झोपशील का इकडे? मी बाहेर झोपतो.
काय ग माई, बाहेर काहीच का नाही बोललीस माझ्या बाजूने? गेली नाही का तू अजून? आम्हाला वाटलं एव्हाना घरी पोचली असशील. सासरची मंडळी हातात तबक घेऊन वाट बघत असतील तुझी. मुद्दाम मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? त्याच्या त्या पोरीला घेऊन आलं, ती पोरगी नाही तसं बोलत होती माझ्याबद्दल. तू एका शब्दाने पण काय बोलली नाहीस, का बोलली नाहीस तू काही? माहीत चुकते की आमच्यावर आवाज करून बोलायचं नाही. हा अगं, आपला प्लॅन ठरला होता तसंच केलं नव्हतं. अयो, हे प्लॅनिंग होतं? हा, हे प्लॅनिंग होतं का आमचं? ते साधं काम दिलं होतं ना तुला. 4 दिवस अख्खं साम्राज्य हातात दिलं होतं तुझ्या. काय केलंस तू? हा, आमच्या तेज प्रतापांना फटके आणायचं प्लॅनिंग केलं होतं का तू? हा, त्यांना तसे फटके खाताना बघून लय आनंद वाटत होता वाटतं तुला. आमच्या तेज प्रतापांना गोत्यात आणलंस तू. बरं, आमच्याशी तोडवर करून बोलतीये. केवढा राग आहे तुझा. आत्ता माझा हात मोडला असतं. तुकडं तुकडं केलं असतं दुसरं कोणी असतं तर. आमच्या तेज प्रतापांवर वार झालाय आणि त्यांच्यावर वार झालेला आम्ही सहन करू शकत नाही. मी कुठं केलंय? तुझ्या सुनांनीच केलंय. तुझ्यामुळं हिंमत झाली तिची. इतके दिवस तिच्या नावानं बोंबा मारत फिरत होतीस ना. अख्खं मैदान खुल्लं करून दिलं होतं तुला. काय केलं? त्या पोरीनं, कालच्या पोरीनं माती चारली तुला. आसमान दाखवलं आणि अख्ख्या गावामध्ये आता ती हिरोईन बनून फिरती. काय कळतंय का तुला? काय कळणार म्हणा तुम्हाला? गाढवाला गुळाची चव काय? एक संधी दे की ग. तुला काय संधी देणार मी? ते तुझ्यासारखे सेनापती असतील ना, ते साम्राज्य सोडूनच पळून जायला लागेल आम्हाला. लढाई जिंकायची असेल तर शत्रूला वरचढ होऊ द्यायचं नसतं. सेनापती घट्ट तर ते राज्य, ती सेना बळकट. तुला काय सांगते मी? तुला कुठे अक्कल? मूर्ख बेअक्कल. उठ तिथून, उठ म्हणते ना. फुसकत तोंड ठेवणं आमच्या समोर येऊ नको. जा. जाते की, कशाला जाते का नाही? कसं कुत्रा हकलल्या का हकलते लेकीला. तीच लायकी तुझी. माई जाते की. तानाजीची पोरगी तर डोकेदुखी झाली आता. काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. खरंच प्रॉमिस, मी काहीही नाही बोलणार. मग तर झालं. मग काय हरकत आहे ना इकडे झोपायला. तू आज ते केलं नसतंस ना, माझं काय झालं असतं मला नाही माहिती. आय एम सॉरी. मी खरंच 1000 वेळा सॉरी म्हणत तू प्लीज माफ कर मला. तू सांग मी काय करू? तू सांगशील ते करायला मी तयार आहे खरंच.
झोपशील का इकडे? आणखी बडी हो ए दास इथं कुठं चावतोय? ही काही जागा आहे का चावायची? हा कुठे गेला? तू तरी काय करणार? तुलाही हितच माझं रक्त गोड लागलं असणार ना. का नाही लागणार? आज पहिल्यांदाच आणखी बडून आपुलकीनं आपल्याला टच केलाय. ए डास परत चावायचं नाही, हा नाहीतर हळी तिथंच चिरून टाकीन. आता इथं दुसरं कोणी टच करायला अलाउड नाहीये, कळलं काय? अलाउड नाही म्हणजे अजिबात अलाउड नाही. हा आम्ही कुठल्या मुहूर्तावर लगीन केले ना तीच कळ ना. पोलीस स्टेशनात गुन्हेगार शोधून सापडत नाही आणि या घर सोडून जायच्या तयारीत आहे. सगळीकडे आम्हीच डोकं लावत बसायचं का? काय काय भरली का बॅग? जायचं का? अहो जरा तरी डोकं वापरायचं. हा बसा, तुम्ही बोलायचं नाही मला. माई बोलली तेवढं बाद झालं. आत्ताच जाफरली माझ्यावरती. हे नाही करायचं, ते नाही करायचं, हे जमत नाही, ते जमत नाही, अक्कलच नाही, डोकंच नाही. अच्छा, म्हणजे आमच्या वाटणीचं बोलून झालंय सासूबाईंनी तर. नाही म्हणजे आम्ही रागवत नाही बरं का, कौतुकच करतोय तुमचं. करू का? नाही तुमचा प्लॅन परफेक्ट होता बरं का, ॲक्युरेट एकदम. पण कांड झाल्यानंतर त्या पोरीला सांगायचं तरी की कुठेतरी गायब हो म्हणून. हा ती पोरगी मला म्हणली होती बरं का, पण ती गायब व्हायचे लईच पैसे मागत होती. मी तिला म्हणलं अगं बया तुझं नाही माझे 3000 तरी कमी कर. पण कार्टी ऐकानच. शेवटी म्हटलं जाऊ दे मरू दे. तुम्ही बार्गेनिंग करत बसलाय व तुम्ही तिच्याशी या बाबतीत? हा काय भाजी विकत घ्यायला गेला होतात का काय? ते तरी कुठे जमतंय तुम्हाला? काय म्हणले? बघा जे बोलायचं ना ते स्पष्ट बोलायचं, तोंडाला तोंडात पुटपुटायचं नाही. नाही नाही तुमचा प्लॅन नाही ना एकदम परफेक्ट होता. तुम्ही बार्गेनिंग कशाला करत बसलाय तिच्याशी? हा आता केवढ्याला पडलं? अख्ख्या घराला कळलंय की हे कांड तुम्ही केलंय म्हणून. नाही बाकी सगळ्यांचं ठीक आहे, म्हणजे सासूबाईंचं ठीक आहे, त्या तुम्हाला समजून तरी घेता आलं. पण तेज प्रतापचं काय? त्याला कसं समजून सांगणार? त्याच्या डोक्यात बसलं ना आता की आपली बहीण आपल्यात आणि आपल्या बायकोच्यात भांडणं लावते म्हणून. त्याला कसं फेस कराल? बरोबर आहे तुमचं. माझ्याकडे दुसरा प्लॅन रेडी.
मला थोडंच वाढ. हा का हो जाऊ बाई, भूक नाहीये मला. आ तुम्हाला भूक नाही? तुमची भूक तर लई मोठी आहे. हे हवं ते हवं, सतत काही ना काहीतरी तुम्हाला हवंच असतं जाऊ बाई. बसम्या भूक म्हणतात याला. नाही खा तुम्ही, हवं तेवढं खा, हे खा ते खा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही खाल आमचं लक्ष असणार आहे तुमच्याकडे. जेवणात तेवढं तूप टाळा. तूप तूप तेवढं टाळा. कोलेस्ट्रॉल वाढतं. आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करताना कसला जालीम उपाय करायला लागतो तुम्हाला तर माहितीच आहे ना जाऊ बाई. बघता काय, वाढा वाढा. मला जरा मळमळते, मी आलेच. काय जाऊ बाई, हा असं अचानक मळमळायला काय झालं? थांबा. हा लिंबू पाणी. ऍसिडिटी खूप वाढली ना जाऊ बाईंची. हा तुम्ही ते काय करताय? तेजप्रताप कुठे आहेत? खोलीतच खाईल असं म्हणाला. का? बाई तो कालच्या प्रकरणामुळे जरासा चिडलाय, त्यामुळे म्हणजे त्याला असं वाटलं की इथे शलाका असेल आणि म्हणून त्यांना तिचं तोंड बघायचं नाही. चांगलंय. जा सांगा त्यांना आम्ही बोलवलंय. माई पण ते त्यांना सांगा इथं शलाका नाहीये. गोंडस. हा माई साहेब. शलाकाला म्हणावं आम्ही बोलवलंय. काय झालं? आता तुम्हाला बी प्रॉब्लेम आहे का काही शलाका बरोबर? नाही. जा. सुनबाई, चहा प्यायची तल्लफ आली आम्हाला. चहा ना आणते. चमचा पडला. मी उचलते. ही जागा आहे तुमची, आमच्या पायाशी. तुम्ही आमच्या पोराला हंटरने फोडून काढला. गोष्ट आम्ही या जन्मात विसरणार नाही. आणि एक ना एक दिवस तुम्हाला याची शिक्षा तर मिळणार. आणि आता इथून पुढे जर काही करण्याचा प्रयत्न केलाच ना तर आता हे जितके जमिनीवर आहात ना तितके जमिनी खाली गाडी तुम्हाला. काय करताय तुम्ही सुनबाई? हा इथं खाली कुठे बसलात? चमचाच पडलाय. दादा नोकर आहेत. हा सांगू त्यांना. उठा उठा. आता हाय का आला? या बसा. शलाका नाही आली अजून? अहो तेजप्रताप कुठे चाललात? माझ्या खोलीत. का? मी काहीतरी बोलणार आहे, ते तुम्हाला सहन नाही व्हायचं.
त्यापेक्षा मी खोलीत जाऊन बसतो. काय झालं? काय आता तिचं? खाली पडलं त्याच्या तोंडाला फ्रीज झालाय. काय? काय? डोळे उघडलं प्लीज. शलाकाताई काय झालं? एक मिनिट. पाणी मार, पाणी मार. थोडं पाणी दे. तेच पाणी मार, पाणी मार ते तोंडावर. तेच कसं तेज प्रताप काय होतं त्यानं? शलाकाताई जालिंदर, डॉक्टरांना फोन करा. डॉक्टरांना त्यांना मग जसं आपल्या तसं यायचं ताबडतोब. पंखा लाव पटकन. शाले, शलाकाताई डोळे उघड की. ए शाले, हात जोड तेज प्रताप, हात जोडा. एक रड माहीत तेज म्हणजे नाही ब्रीड घेतलंय. ताई ए ताई ताई गोष्टी साहेब एक्स्ट्रा ड्युटी करायलेत. पगार बिगार वाढला काय त्यांचा? मला तर वाटतं एक्स्ट्रा इन्कम वाढली असेल. ए पाटील देन साहेब. कसला एक्स्ट्रा इन्कम? काय 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 बोलताय? नाही साहेब, त्याला जरा मोबाईल मधला जोक सांगत होतो, बाकी काय नाही. पाटील तुम्हाला जरा फ्री टाइम भेटला की तुम्ही मोबाईलवर बोटला सुरू करता का? हा पण साहेब तुम्हाला आज बाहेर यायला जरा उशीर झाला. काही काम होतं का? तुम्हाला काय वाटलं आम्ही काम करत नाही? हा कोण आहे आम्ही? PI कोष्टी. आम्ही आमचं ब्रीद वाक्य चांगल्या पद्धतीने फॉलो करतो, एक्स्ट्रा काम करून. कळलं का? चला संताच्या गाड्यावरनं जाऊन येऊ. चला. आपण साहेब आता कुठं? ड्युटी संपली की आमची. घरी बायको वाट पाहत असेल, जाऊ द्या की. ओ पाटील काय बायको बायको करताय? तिथं आम्ही आमच्या बायकोकडे जाईन ना. हा चला आज फर्स्ट क्लास चहा आणि बुर्जी भाऊ खाऊ. हा पार्टी माझ्याकडून. चला बसा गाडीत. चला असं पटकन. हा. चला. आतापर्यंत आमच्या बायकोचा एक पात्री अभिनय सुरू झाला असेल. असं जरा उशिराच गेलेलं बरे. कसे क्लायमॅक्स धमाकेदार झाला पाहिजे. गाडी काढा. ती काही औषधं लिहून दिली, ती त्यांना वेळेवरती द्या. चल तुम्ही जरा माझ्यासोबत या. बरं डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही, काळजी करायचं असं काही विशेष कारण नाही. का मुळात त्यांनी जे पॉयझन घेतलं होतं ना, ते अतिशय माइल्ड कॅपॅसिटीचं होतं. त्यामुळे वेळेवर ते सर्व निभावलं. पण त्या गोळ्या ज्या दिल्यात ना, त्या मात्र वेळेवर द्या. बाकी सर्व ठीक आहे. चला येतो मी. डॉक्टर,
ही बातमी बाहेर कुठंच फुटली गेली नाही पाहिजे. ठीक आहे, येतो. ताई, हा सगळं काय वेडेपण आहे ग? हे सगळं करायची काय गरज होती तुला? मग काय करायचं होतं? माई तूच सांग, मी काय करायला पाहिजे होतं ग? ज्या घरात पोरीचे एवढे लाड केले जातात त्याच घरात पोरीवरती असे आरोप. दुसरं कोणी असे आरोप केले असते ना तर मी सहन केलं असतं. पण तेजाने, सख्या भावाने माझ्यावरती असे आरोप केले. वाई अगं, मला खरंच सहन नाही होत. मला नाही जगायचं, मला मरायचंय. जावा. काय बोलतेस तू? काय पण बोलतेस? काय बोलू मग? काय करू सांग ना. ती कोण कुठली पोरगी मी तिला ओळखत पण नाही. ती माझ्यावरती एवढे आरोप केले आणि तुम्ही सगळे जरा बघत होते, कोणच काय बोललं नाही. चुकलं माझं, मी कारस्थान केलंय ना. ताई, तू नाही चुकली ग. मी चुकलोय. खरंच मी चुकलोय. परवा रात्री मला वाटलं ती मुलगी तुला भेटायला आली होती आपल्या बंगल्याबाहेर. मला भेटायला? तू बघितलंस का त्या पोरीला माझ्या संग? नाही, म्हणजे तसं मी नाही बघितलं खरं तर. पण मला असं वाटलं ती मुलगी आपल्या बंगल्याबाहेर आली होती. मी तिला असं पाठमोरं जाताना बघितलं. मी गेलो तिच्या माग पण नंतर दिसेनाच झाली मला. मग मी असं वळून बघितलं तर तू घरात शिरताना दिसली. मला वाटलं ती. तुला वाटलं आणि तू माझ्यावर डाऊट घेतलास ना? तेजप्रताप, तुम्ही त्या मुलीचा माग कसा काढला? तिनं काढलेला तो व्हिडिओ होता माझ्याकडे, त्यात ती दिसत होती. मी आपल्या पोरांना पाठवला, म्हणलं हिला शोधा पहिलं. आपल्या पोरांनी तिला शोधून काढलं. मी तिला गेलो भेटायला, तिच्याशी बोललो. मी तिला विचारलं की ह्या सगळ्या मागं कोण आहे मला सांग. ती काही बोलायलाच तयार नव्हती, काही सांगेच ना. मग तरी मी खोदून विचारलं. मीच तिला म्हणलं की या माग शलाकात तर नाही ना. तर ती रडायलाच लागली मोठमोठ्यानं. ती रडून हो म्हणलं. बघितलं ना बाई, याने तिच्यासमोर माझं नाव घेतलं, पण ती होच म्हणणार ना. तेजा, एवढे परकी झाले का रे मी तुला? त्या पोरीवर विश्वास ठेवायला गेलास तू?
एकदा आला असतास मला विचारायला तर आपल्या दोघांमध्ये सुटलं असतं नाही सगळं, एवढं सगळं झालं असतं का? पण नाही, तू माझ्यावरच डाऊट घेतलास. नाही ताई, मला माहिती आहे, पण मला खरंच अजूनही कळत नाही याच्या मागे कोण येते. पण आम्हाला कळलंय. कोण आहे याच्या माग? सांगा की कोण आहे याच्या माग? विरोधक. आणि ते कोण आहेत हे बी आमच्या चांगलंच ध्यानात आलंय. कोण आहे माहित? तुम्ही फक्त नाव सांगा आता जाऊन. ते आम्ही बघतो. तुम्ही यामध्ये पडायची गरज नाहीये. जालिंदर. हा माई. त्या पोरीला ताब्यात घ्या आणि कोणाला बी भेटायला द्यायचं नाहीये. विरोधक तुमच्यामध्ये फूट पाडून आमच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न करतायत. जाऊ दे माई, लोकांना बोलून काय उपयोग आहे? तुम्हाला सख्या भावानेच माझ्यावरती आरोप केला ग. अगं ताई, चुकलोय का मी? खरंच चुकलोय, चूक झाली माझ्याकडनं, माफ कर मला. आणि तुला माझा प्रॉब्लेम माहिती आहे ना. कुठल्याही पोरीनं रडत जर काही सांगितलं असेल तर मला खरं वाटतं, विश्वास ठेवतो मी पटकन. आणि तू माझ्यावरच डाऊट घेतला. त्या पोरीने तेच केलं, सगळं रडत रडत सांगितलं. मला खरं वाटलं, ते विश्वास ठेवला मी. ती पोरगी खोटारडी होती हे माहिती होतं मला. तुला माहित होतं ती पोरगी खोटारडी आहे? माझ्यावरच डाऊट घेतला. ताई, म्हटलं ना मी, चूक झाली माझ्याकडनं, माफ कर की मला. खरंच चूक झाली ग. तुझं रक्षण करणारा हा तुझा भाऊ आज माझ्यामुळे तुला मरणाच्या दारात उभं राहावं लागतं. तुला काही झालं असतं ना, मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो, कधीच नाही. रडू नकोस ग, बस. तुला माहितीये ना, तुम्ही दोघं रडलेले मला आवडत नाही. तिच्या बघ दिसत नसेल ना तर माझं तुमच्या दोघांवर लय जीव आहे रे. मी बोलते असं पटकन काय पण माझ्या मनात काय नसतं. पोरांनो, असेच एकीने राहा. कोणाला बी तुमच्यामध्ये येऊ देऊ नका. शालकाताई, अहो अजून किती नाटकं करणार आहे तुम्ही? तुमच्या घरच्यांना कसं कळत नाही हेच कळत नाहीये मला. खरंच कठीण आहे.